नमस्कार, मी आदित्य दुगाने आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। पाहू शकता आपण आज पशु प्रदर्शनासाठी आलेलो आहोत माळेगाव येथे। तर पाहू शकता असे काही श्वान आहेत सध्या तर इथे आणि प्रत्येक प्रकारचे पशु आपल्याला इथे पाहण्यास मिळतात। तर आज तुम्हाला सर्वीकडे घुमून मी एक माळेगावच्या पशु प्रदर्शनाचे टूर देणार आहे। तर इकडल्या बाजूला येऊ आपण, तर पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे पशु मिळणार आहेत आपल्याला। पशु प्रदर्शन म्हणजे कसं आहे ना, पशुप्रेमींचा एक आवडता विषय, सोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आणि शेतकऱ्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे हेच ते पशु प्रदर्शन। शेती आणि पशुपालन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। हे केवळ जनावरांचे प्रदर्शन नसून पशुपालकांसाठी ज्ञानाचा एक मोठा खजिना आहे। माळेगावच्या यात्रेतील पशु प्रदर्शन म्हणजे श्वानप्रेमींसाठी ही त्यांची दिवाळीच। या ठिकाणी श्वानांच्या लहान पिल्लांची खरेदी व विक्री पण केली जाते। सोबतच तुम्हाला मांजर, टर्की आणि विविध प्रकारचे पशु तुम्हाला पाहण्यास मिळतात। नमस्कार, तर पशु प्रदर्शनामध्ये ह्या दोन नर आणि मादी मांजर विकण्यासाठी आलेले आहेत। याची जात कोणती आहे? पर्शियन कॅट। पर्शियन कॅट आहेत आणि नर आणि मादी आहेत। नाव काय यांचं? किटी आणि पॅन्थर। किटी आणि पॅन्थर असे नाव आहेत आणि याची प्राइस किती आहे सध्या? 9000 रुपये जोडी। 9000 रुपयाला जोडी आहे ही। तुम्ही कुठून आलेले? शिरूर ताजबन। शिरूर ताजबनून आलेले आहेत त्यांनी। म्हणजे तुमच्याकडे अशा अनेक आहेत का? नाही, याच आहेत। एवढेच आहेत? आम्ही घेतलं होतं मागच्या वर्षी ना, हां, म्हणून आता द्यायचं म्हणजे आम्हाला म्हणजे तुम्ही इथूनच घेतलं होतं का? इथूनच नाही, आम्ही तिकडनं घेतलं होतं चाकूरवरून। असं आहे का? चाकूरवरून यांनी ह्या कॅट घेतल्या होत्या आणि आता ह्या कॅट विकण्यासाठी आहेत 9000 रुपयाला। अशाच कॅट वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही माळेगावच्या पशु प्रदर्शनामध्ये भेट देऊ शकता। पाहू शकता तुम्ही इथं वडाफोनच्या ऍड मध्ये दिसणारे जे पिल्ले राहतात ना, ते आलेले आहेत। आपण कुठून सर? लातूरवरून सर। लातूरवरून। याला कोणती जात म्हणतात? याला पग म्हणतात। पग म्हणतात? पग म्हणतात त्याला। आणि विक्रीसाठी का प्रदर्शनासाठी? विक्रीसाठी सर। विक्रीसाठी। किती आहे याची प्राइस? याची प्राइस 10000 आहे सर, नरची नगची आणि मादीची 8000। आता माळेगावचं पशु प्रदर्शन म्हणजेच घोड्यांसाठी सुप्रसिद्ध असं पशु प्रदर्शन। या ठिकाणी तुम्हाला फार सुंदर असे वेगवेगळ्या ब्लड लाईनचे घोडे पाहण्यास मिळतात। आपण पहिले तर पर्शियन कॅट पाहिली होती, ही पण पर्शियनच आहे पण वेगळ्या कलर मध्ये आहे। पुढून दाखवा, तोंड दाखवा थोडस। फारच सुंदर असे। किती आहे ती प्राइस? 6000 ते 5000। फरक असा काऊन? असा फरक का नाही याच्यामध्ये? नर मादी आहे का? हा, नर मध्ये आहेत। तुम्ही विक्रीसाठी ससे आलेले आहेत। किती दिवसात एज किती यायचं? हेच 2 महिने एज आहे याची। आणि याच्यात काय प्रजात वगैरे काय असते का? ते आपल्याला काय माहित नाही, आपल्यापाशी आहे। कितीला आहे नग? 300 रुपयाला आहे। 300 रुपयाला आहे का? पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचे इथे ससे आहेत। चला, आज आपण आलेलो आहोत माळेगावला। हे आमचे मित्र दुर्गेश फातवार आणि कॅमेरामॅन आमचे भाऊ आदित्य दुगाने यांच्यासोबत आम्ही आज माळेगावची जत्रा याचा आनंद घेत आहे। तुम्हाला याचा आनंद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर 4 दिवसात या माळेगावला। आज पशु प्रदर्शन आहे आणि उद्या कुस्ती आहेत। कुस्ती तुम्हाला जर कुस्त्याचा आवड असेल, खूप आनंद घेतलेला आहे, तुम्ही पण आनंद घ्या। खूप मजा येते तिथं। प्रजात कोणती आहे? पश्चिमी याचं काय खासियत आहे? शेतीसाठी राखण्यासाठी चांगलं आहे। असं आहे का? राखण्यासाठी? प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी? प्रदर्शनासाठी। कुठलेत आपण? पानगाव तालुका लातूर। आपण पाहू शकता पशु प्रदर्शनाचा हा एक स्टेज आहे, मेन स्टेज ज्याला म्हणू शकतो। आणि पूर्ण हा इथे पशु पसरून पशु प्रदर्शनासाठी लोकांनी आणलेले आहेत। आता या स्टेजवर तुम्हाला जे विनर पशु आहेत त्यांचे स्वागत म्हणा किंवा सत्कार म्हणा इथं होणार आहे। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहेत। आणि मधात काही सिलेक्टिव्ह पशु ठेवलेले आहेत। हा माझा भाऊ जो की छोटे मिनी व्हिडिओज घेत आहे। आणि हा दुर्गेश भैया, किती सुंदर सुंदर इथं पपीज आहेत। ब्रेक चालू आहे सध्या। चलो, 1,21,000 पॉपकॉर्न तो नाहीये, बताने से काम चलाना पड़ रहा है। कुठून आहात आपण? हशेगावडी, तालुका औसा, जिल्हा लातूर। औसा तालुका जिल्हा लातूर येथून आलेले आहेत। दरवर्षी येतात प्रदर्शन? दरवर्षी येतो।
आणि हा कोणत्या जातीचा आहे बैल? देवणी देवणी. हा देवणी म्हणजे ह्या बैलाची एक खासियत काय आहे? त्याचे चांगले आपले शेतीसाठी चांगलं काम करतात. अर्थात याची ताकद जास्त आहे. ताकद जास्त आहे, कोणाला काही त्रास करत नाही. हा. हा चांगली तो शांत वृत्तीचा हा, शांत वृत्ती. आणि जास्त ताकद हा असते. ताकद जास्त आहे. तर फारच छान आहे. याची एक असं तर पशु प्रदर्शनासाठी आलेलो आहोत आपण, परंतु एक अंदाजे किंमत लावायची झालं तर याची त्याची किंमत आहे 3 लाख. 3 लाख रुपये. पाहू शकता एवढा सुंदर बैल आहे आणि फारच छान वाटला, म्हणूनच मी स्टेजच्या बाजूलाच असलेल्या काकांच्या बैल पाहण्यासाठी आलो. तुमचं नाव काय काका? ज्ञानोबा सिद्धराम सरवदे, राहणार हाशेगावडी, तालुका औसा, जिल्हा लातूर. आपण एक शेतकरीच. हा शेतकरीच. शेतकऱ्याचा बैल आहे आणि जीवाच्या पलीकडे शेतकरी आपल्या बैलासोबत प्रेम करतो आणि त्याला आपल्या पोटच्या लेकासारखं वागणूक देतो. त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. आमचा कॅमेरामॅन थोडंसं बिझी आहेत. दोन कॅमेरामॅन लावलेले आहेत आज माळेगावच्या यात्रेमध्ये. दोन्ही पण MBBS आहेत. आणि आता प्रत्येक प्रजातीमधील श्वानाचं मला नाव तर नाही माहीत, परंतु आपण पाहू शकतो काही अशा प्रकारचे इथे वेगवेगळे श्वान आलेले आहेत. वडाफोन कोणती जात आहे दादा ही? कारवान हा? कारवान कारवान याची म्हणजे विशेषता काय असते? शिकारी शिकारी करून आता हे तुम्ही म्हणजे कशा कुठे ठिकाणी वापरू शकतो आपण? आपल्या शेतामध्ये शेतामध्ये. तर ह्याचं फूड फीड काय तुम्ही वापरतायला? कुठं काय आपले पेटगिरी पेटिग्री. चॅनल की हा आता हे प्रदर्शनासाठी आणलं, हा प्रदर्शनासाठी विक्रीसाठी नाही. नाही नाही कुठे लिहित आपण? वसमत वसमत ऐसी अजनबी थी आपसे कि हमसे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अश्व प्रदर्शन होत आहे, फारच सुंदर. शिवसेना जिल्हा अध्यक्ष प्रमुख आमचे मित्र सिंग मनमीत हे भेटलेले आहेत आणि सोबतच रिशू भैया गिरोड भेटलेले आहेत. तर माळेगावच्या यात्रेमध्ये पशु प्रदर्शन खूपच जोरात चालू आहे. या ठिकाणी आमची अशी भेट झाली. कसं वाटत आहे इथे आल्यावर? भैया मी इथं दरवर्षी येतो आणि दरवर्षी हा जे उत्साह आहे ह्याच्यापेक्षा दुप्पट असतो. आणखीन इथं उत्साह जे आहे वाढणार आहे. इथं खूप सारे घोडे, कुत्रे, बैल, म्हैस सगळ्याची जे वस्तू येतात हे आपल्या पूर्ण मराठवाड्यातून येतात. हे फक्त नांदेडची जत्रा नाहीये, बरोबर आहे. टोटल आपल्या मराठवाड्याची जत्रा आहे. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर जितके आपल्या मराठवाड्याचे गाव आहेत हे संपूर्ण त्याची जत्रा आहे. पाहू शकता कोंबडे पण आलेले आहेत या ठिकाणी. आता बरेचसे पशु पक्षी पाहिले आपण, परंतु टर्की पाहिला नव्हता या यात्रेमध्ये. कुठून आला दादा? मालेवाडी, मालेवाडी. कुठे? तालुका गंगाखेड, तालुका, जिल्हा परभणी. जिल्हा परभणी. परभणीहून आलेले आहेत टर्की घेऊन. टर्कीच कसा म्हणजे पाळण्याचा काही विशेष आवड? आणि म्हणजे एक शोक शौक म्हणून? शोक करता पाहायचं. तर या यात्रेमध्ये पाहू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे कसे पक्षी येतात. टर्की पाहिला नव्हता, आता टर्कीही पाहण्यास मिळाला इथे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे काही पशु प्रदर्शन पार पडत आहे आता या ठिकाणी. विनर्स काढत आहेत जजेस आणि या ठिकाणी हॉर्स, घोडे आहेत, अश्व आहेत आणि पाहू शकता इकडे श्वान आणि बैल, टर्की, कोंबडे, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि फारच सुंदर सुंदर आहेत. तर फार मजा आली. पहिली वेळेस आलो होतो मी या पशु प्रदर्शनामध्ये. मी भेटतो तुम्हाला अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता.